डोलीत टाकू नकोस. असं काय बरं झालं माझ्याकडून? माझ्या सख्या बहिणीच्या नावाला स्वीकारलं, मग माझंच का नाही? याला कारण आहे. निपुत्रिकांचं दान आम्ही स्वीकारत नसतो. हा काय माझा तो झाला मला? पोटी संतान नाही म्हणून शिवशंकराची मनोभाव भक्ती करते. परमेश्वरा कोणी दया येते. हा काय माझा दोष आहे का? सांगा ना महाराज. आल्या गेल्या साधू संतांना माझं दारण सांगितलं, पण कुणाच्याही आशीर्वादाला पोटी मूल नाही. हा काय माझा दोष आहे का? सांगा ना महाराज. गोड बाळ सांगू ना बोल. हे फळ घे. प्रसाद म्हणून बक्षण कर. पोटी संतान होईल तुझ्या. महाराज आशीर्वाद आहे माझा. महाराज आपला शब्द खरा होईल. सोन्याचा नंदी वाहिनी. बरं निघतो मी. तुझ्या मुलाच्या बारशाला शिधा घ्यायला येईल बरं का? अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. या बैराग्याच्या आशीर्वादाला तू शक्ती दे. शंभो. अरे गुरुजी याची वेळ झाली. मला देवळात जायला उशीर होतोय की नाही? कुठे आहेस तू? कामाला आहे बाई. कोणीतरी चोर घरात शिरलेला दिसतोय आणि माझी फजिती पाहून हसतोय. कोण आहे तो चोर? सापडला. काय सापडला? अरे आईला एवढा पण त्रास येते का? आणि गुरुजी याची वेळ झाली. मला देवळात त्याला उशीर होतोय. हो हो. मग अभ्यास कोण करेल? अभ्यास करून मोठं व्हायचंय ना आपल्या वडिलांसारखं. हो मला खूप खूप मोठं व्हायचं. मी मोठा आलो ना तुला घोडा बसून देवळात नेईल. हो हो नेशी नेशी. पण त्याआधी मोठा हो, शहाणा हो. अरे घोड्या बस झाल्या आता. गुरुजी याची वेळ झाली. हे बघ आले गुरुजी. गुरुजी ह्या तुमचा विद्यार्थी. आणि हो काय म्हणते जिल्ह्याची प्रगती? काही विचार नका. सल्लग आहे तुमचा पाठ. एकदा शिकवलं की पुन्हा सांगावं लागत नाही. एक पाठी आहे तो. बरं मी तेवढं जाऊ देतो. ठीक आहे या तुम्ही. हो. चला. या मुनीवर या. आपण या भूतलावर कसे काय? त्यांना काहीच नाही. मला एका गोष्टीचा उद्गार होत नाही तेव्हा. आपण या इथं जातकासाठी कोणाची पण वाट पाहताय? आता काय सांगावं मुलीवर. देवांची परंपरे फक्त चांगला अद्याप आली नसेल दर्शनात. इष्टक तिचीच वाट वाटताय. दुसरं काय? अगदी खरं आहे देवी. तेव्हा काय ही तुमची अवस्था? अहो तुम्ही घोडे त्या घोडे जाणार.
तुमच्यावर भक्तांची वाट पाहायची वेळ आली तेव्हा नारायण नारायण. मुलीवर काही भक्तांसाठी दुःख काही जाणवत नसतात बरं का. सांगण्याबद्दल बोलत असाल तर तुमची थोडी चूक होते बरं का. अहो शेवटी आपल्याला जे साधायचं त्या साधल्यानंतर परमेश्वराला सोयीस्करपणे विसर्जन एक मानव आहे तेव्हा. मुलीवर पण चांगुना त्यातली नव्हे. ऐकलं ना मुलीवर, पुत्रप्राप्तीनंतर चांगुण्याच्या पूजेत खंड पडला व झालीच तर पूजा नित्यनियमाने झाली. मंदिरात रोज येणारे भक्त दिवसाआड येऊ लागले. पार्वती, याचा अर्थ असा नव्हे की चांगुणाची भक्ती कमी झाली. असं असेल तर ह्यावरची तत्व परीक्षा माझ्याबरोबर तुम्ही देणार असाल. प्रभू किती सत्वशील आहे ते. मुलीवर ओ महादेव कसली घेणार तिची परीक्षा. भक्तांनी वर मागायचे आणि द्यायचे. पुढे काय होणार त्याचा विचार देखील करायचा नाही. मुलीवर चांगुणा आमची निश्चित भक्त आहे. आमच्याच कृपा प्रसादाने त्याला पुत्रप्राप्ती झाली आहे. ठीक आहे महादेव, तुम्ही ती सत्परीक्षा घ्या. तुम्ही थोडं असं म्हणत असाल तर मी तिची सर्व परीक्षा घेऊन खात्रीच करून घेतो. बघा बरं देवा, परीक्षा घेण्यासाठी खूप कठोर व्हावं लागेल तुम्हाला. जमेल का तुम्हाला? जमेल? जमेल ना म्हणजे काय मुलीवर? आमची कठोरता कुठपर्यंत जाऊ शकते याची कल्पना नाही तुम्हाला. तुमच्या बरोबर गुप्त रूपात येऊन हा अनुभव सुद्धा घेईनच. नारायण नारायण. ठीक आहे, चला तर मग. ओ हे काय असं झालं तुम्ही? चांगुना चाणाक्ष आहे. क्षणा कोणते तुम्हाला? देवी, आम्ही असं रूप धारण करणार आहोत की चांगूनच काय तुम्ही देखील आम्हाला ओळखू शकणार नाही. गेल्या वेळी आम्ही वैराग्याचा वेध घेतला होता तेव्हा चांगुल्याने कुठे आम्हाला ओळखलं. चला तर मग. ईश्वराच्या पूजेत बाधा आणण्याचं पातक मला नको. मी पुन्हा येईल. हो परमेश्वर तर चराचरात आहे. तुमच्या देवाचं आज मी तुमची पूजा केली. ती ईश्वर चरणी विठू. माझा भोळा शब्द साऱ्या जगावर असेल पण या वेड्या चांगल्यावर कधीच नसणार नाही. हो महाराज, आपण आज असं नसतो. ठीक आहे. बम बम बोले.
महाराज आधी आपण पेयपान करून घेऊ, मग मी आपली काय सेवा करू याचा मला आदेश द्या. आदेश काय? महाराज नारायण 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 नारायण. देवानी देवा ही मागलाशी आहे. तुम्ही भोळे साम आहात. त्या वरवरच्या बोळ्यात मी बोलू नका बरं का. मुनिवर, चांदपुराचा माझ्यावर किती विश्वास आहे, श्रद्धा आहे पाहिलं ना. नारायण नारायण. अहो नुसतं तोंडाने बोलण्याने काय शिकवणार आहे. गोड बोलण्यात या मानवाला आपण परमेश्वर सुद्धा आरोप करणार नाही. नारायण नारायण. नाही मुनिवर, चांदपुरा त्यातली नव्हे. ही काय भगवंत. अहो आजचा कराला आजचा कशाला. ह्या दिली सर्व परीक्षा मागा बरं परत तुम्ही दिलेला प्रसाद बघू किती सत्वाची आहे ते. नारायण ठीक नारायण. आहे. येतो मी ना. महाराज आपण कशाला पुढतो आपल्या मनातील हेतू मला सांगावा. सांगू ना, एका तपाची तपश्चर्या करून तू मोठी सत्यवती झालायस. मोठी पुण्यवती म्हणून तुझा लौकिक आहे. दिलेल्या शब्दाला जागणारी तुझी कीर्ती आहे. हे सर्व ऐकूनच मी इच्छा भोजनासाठी तुझ्या दारी आलो. महाराज हे तर माझं परमभाग्य. स्वतःच्या हाताने रांधून मी आपणास वाढते. पंचपक्वानी पंचामृताचं जेवण बनवते. भोजन तृप्तीचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्यासाठी इच्छा भोजनाचे आनंदाने बनले. भोजन करा, येथेच विश्राम करा, मग काशी यात्रेला निघा. सांगा कोणकोणती पक्वानं करू. सांगू ना, आम्ही स्मशान जोगी स्मशानात राहतो. देवासाठी वाचतो. मिळेल ते मांस खातो. आमचं जगणं गोरी, आमचं भोजन काय गोरी. आम्हाला पंचपक्वानाची काय चव. महाराज मी आपला शब्द दिला. इच्छा भोजन केल्याशिवाय मी आपणास जाऊ देणार नाही. तरी आपण आपली इच्छा सांगावी. बघ सांगू ना, तू मला शब्द दिलायस. तू जर माझ्या इच्छेचं भोजन दिलं नाहीस तर मी तुझं सत्वारण करून निघून जाईल. जमत असेल तर सांग, नाही तर निघतो मी. मान्य आहे. थांबा महाराज, मान्य आहे. आज्ञा करा. सांगू ना, बरेच दिवस झाले नर मांस खाण्याची इच्छा झाली. मला नर मांस करून द्या. बघ सांगू ना, तू मला शब्द दिलायस. मला इच्छा भोजन हवंय. ते तर महाराज, पण नरमांस मी कसं खायला लागणार. ते मला ठाऊक नाही. तुला जमत नसेल तर सांग, शांत देतो तुला. नको महाराज, मला शाप देऊ नका महाराज, मला शाप देऊ नका. सांगू ना, मला शाप देण्यापेक्षा मला मारून तुम्ही तुमचं इच्छा भोजन करा आणि तृप्त व्हा. सांगू ना, तुला अपत्य किती. एकच चिदेवा. मग त्यालाच कापून मला वाट. महाराज महाराज चिदेवा माझ्या तुम्ही घातला मला जमीन
काही देवतांपेक्षा सर्वात श्रेष्ठ स्थान असतं. म्हणून आईची आज्ञा कधीही टाळत नसते. अगदी बरोबर. तुम्हाला दिलेले श्लोक पाठ करा. आम्ही उद्या पुन्हा येतो. चला तर. नारायण नारायण. पाहिलं तेव्हा? मला मोठं कौतुक होतं ते सांगू येतं. अहो, हलकेच पाय घालून निघून गेली ती. नारायण नारायण. नाही मुलीवर तिने विचार करायला थोडा अवधी घेतलाय. अहो, हेच तर तुमच्या लक्षात येत नाही तेव्हा. आता थोड्या वेळाने बाहेर येईल, तुमच्या पाया पडेल, डोळ्यात पाणी आले की लगेच तुम्ही पागळणार. हा कसा कसा बदलणार? आज मी तसंच वारण केल्याशिवाय राहणारच नाही. आता तुम्ही हवा देवा. नाहीतर होतं काय, भक्तांच्या डोळ्याचं पाणी तुम्हाला पाहत नाही. तुम्ही वाटेत तो वर देता आणि मग पश्चाताप करायची वेळ ते सर्वांवर. नारायण नारायण. आता त्या रथालाच नाही एक तरीच्या भोजन नाही तर सत्वारण. वा 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 देवा. यातूनच आपल्याला कळेल की खरे भक्त कोण आहे ते. मी इथेच आहे देवा. नारायण नारायण. माझी का परीक्षा होतोय रे? सांग मला, सांग मला. आई 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 तू रडतेस का गं? तू हात मारल्यावर मला एवढं झाला म्हणून रडतेस? आई आई तू काय करतेस? मला मला कळत नाही की काय करते. आई मला भूक लागली गं. अरे लेकरा, त्या डोंगराला तुझी भूक लागली. त्याची भूक भागवू तर तुझी भूक भागवू. हेच माझ्या पुढे मोठं धर्मसंकट आहे. काय करू? आई तू मला सांग मी तुझं कोणतंही संकट दूर करेल. आपल्या दाराची खूप डोके आली. त्याला तुझं माव नाहीतर तुम्हाला शाप देईल आणि माझं सत्वहरण करून निघून जाईल. आई मी तुला कधीच त्रास देणार नाही गं. हो तर त्या माणसाचे पाय धरून क्षमा मागतो. पण मला मारू नको गं. मला मारू नको. लेकरा, तरी कोणत्याही स्वतःच्या पोटच्या पोरावर तुम्ही चाललेले. पण मी तरी काय करू? त्याशिवाय तो ऐकणारच नाही, तर तृप्तच होणार नाही. आई जर तुझ्यासाठी माझा हे उपयोगी पडत असेल ना तर मी आनंदाने मरण्यासाठी तयार आहे. तर डोळे मरताना मला तुझ्या हसऱ्याला पाहू दे.
माझ्या लेकराला तुला खूप आवडतो. ठीक आहे, लवकर. आम्ही जास्त वेळ थांबत नसतो. आम्ही भुकेलेलो आहोत. दिसणार नाही हे आहे ना. आई, या पोस्टर मी व्यवस्थित काय केलं तुला फार त्रास होणार आहे. बाळा, तरी कुठून शिकलोस रे एवढं शांत? स्वतःच्याच काळजावर कशी फिरू मी परमेश्वरा? आई, फार उशीर करू नको. संत महाराजांना असे उपाशी ठेवू नये. हे घे, मीठ ठेव, कापेल तुला. कोण आवडतो रे? कुठे जरा
एक चिलकावर सांगून ठेवलंय. असं भगवंत मी संपूर्ण नामावर मागितलं होतं. मग शिर का मागे ठेवलं? डोकं शिकवलं म्हणालो. हा तुमचा अपमान आहे भगवंत. नारायण 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 नारायण. चांगला हे चांगला काय कमी हे तू मला विचारतेस मुलाचं शिंगाळ्यावर टांगून ठेवलं ते कारभारात का नाही काढलं त्याच्या पिढ्यावर सोन्याचा बदला करून देवाला गेली. उर्वरित आयुष्य त्या चेहऱ्याला बघून काही चांगुणा धड हे नरकाच असतं. शिर हे पंचतत्वांनी बनलेलं असतं. ते त्या घातविना ते पूर्णांना होत नाही आणि पूर्णांना झाल्याशिवाय आम्ही ते खाणार नाही. महाराज मुलाच्या धन्यामागीचं मऊ मऊ मांस काढून मी आतमध्ये वाढलं. शिरा फक्त हाडत असतात. त्याचं मी कसं भरण करावं? तुला जमत नसेल तर सांग. तुझं संत मारण करून मी निघून जाईल. पोटचा पोराला या हाताने वाढवलं. 15 वर्ष दूध खाजून घेतो. लाड कंचुकाला डोळा. तुम्हाला समजेल पेशी घेऊन येते आणि तुमच्या समोर काय ठीक आहे. चांगुणा हे शिर कांडत असताना तुझी भावना सात्विक असावी. तर ओव्या म्हणत गाणं म्हणत अगदी आनंद प्रसन्न चेहऱ्याने कांडायचं. हे जर तुला जमत असेल तर सांग. नाही तर तुझ्या अन्नाला स्पर्श देखील करणार नाही. माझं बाळ आता वेदनेच्या पलीकडे गेले. आता त्याच्या डोक्यात मुसळ घातला किंवा त्याच्या कानात ओळी उठली त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही. तुमच्या मनासारखं Thank you.
म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? भगवंत ठीक आहे या. आता संपूर्ण बोलतं आपल्या मनात तरी आपण बोलणार का? नाही चांगुणा, अजून 4-5 पानं वाढ. का? तुमचं पोट फुटत नाही झालंय का? नाही, तुझ्या गावातील काही प्रतिष्ठित मंडळींना बोलाव, आम्ही त्यांच्या समवेत भोजन करू. महाराज ते शक्य नाही मला. का? सातावरून दिंगायत वाणी तिथे कधी कधी कोंबडं जरी कापलं तरी अख्खा गाव 6 दिवस सुटत पाहतो. तिथं माझ्या पोटच्या पोराचं मांस काय मी त्यांना कोणत्या तोंडाने बोलवू बरं? ठीक आहे, मग तुझ्या घरातील मंडळींना बोलाव आणि त्यांच्या समवेत भोजन करू. आम्ही एकटे भोजन करत नसतो. महाराज माझे पती दिवस कळल्यावर पण तोपर्यंत तुम्ही तुमची भूक का सांगताय? तुम्ही भोजन करून घ्या. येऊ दे, तुझे पती येऊ दे. ते येईस्तोवर आम्ही ध्यानात जाऊ. त्यांच्या सोबतच आम्ही भोजन करणार. माझी कोणती परीक्षा घेतोस रे? सांग मला. माझ्या सेवेत असं कोणत्या कधी जायचं म्हणजे महाराजांची कृती कशाने घ्यायची? कोणत्या तरी सुद्धा ते पाठवायची होती. तर मी त्याला कसं सांभाळलं? अरे किल्ल्या काय केव्हा पण मागा वाटतो त्याला कुठं आहे तो? हे बघ त्याच्यासाठी काहीतरी वस्तू नाही मी काय पण आणलंय? हे बघ सांग पाहू किल्ल्याच्या मस्तकी किती शोभून दिसेल ना कुठं आहे तो? हो खूप छान खूप शोभून दिसेल त्याला. सांग ना तुझा तो कापला का? बरं वाटत नाही का? नाही म्हणजे आणि किल्ल्या कुठं आहे? किल्ल्या ना तो किल्ल्या बाहेर खेळायला गेला. काही विचारलं नव्हता. सारखा उंजळत असतो नदीवर डोंगरावर पालवण्यात. सारखा उंजळत असतो. अगं मग तुझ्या स्वतः काळजी का? काय झालंय? सकाळपासून महाराज आपल्या गाडी आले. आपल्या बरोबर भोजनात बसावं म्हणून ते थांबले. काय सांगतेस काय? अरे रे मग येत तू असं कर पटकन पान तयार कर. मी आतपासून लगेच येतो. रात्री तिला असं थोडं ठेवणं बरं नाही. आलो तुम्ही.
माझी पती आपल्यासोबत बोलण्यास बसणार ते काय खाणार आहे याची त्याला पुसळ देखील कल्पना सांगू ना, तू देखील आमच्या समवेत पंक्तीला बसला पाहिजे. महाराज तेवढी दया करा महाराज. का? त्या बाळाला 9 महिने पोटात वाढून अंगावरचं दूध पाजून जातो गाडी कशी करतो त्याचं मांस मी कसं खाणार महाराज. सांगू ना, तू जर आमच्या समवेत पंक्तीला बसणार नसशील तर मी उपळा पंता मी कसा हे डान्स करणार. तू जर आमच्या समवेत भोजन करशील तरच मी भोजन करेन. तू जर आमच्या पंक्तीला बसणार नसशील तर मी तसंच सत्वानांनी एवढं केलं तर ही देखील अग्नी परीक्षा द्यायला मी तयार आहे. सांगू ना, अद्याप एक पण शिल्लक आहे. हो महाराज, आमचा किल्ला बाहेर खेळायला तो बोलण्याला उपस्थित पण आपण सुरुवात करावी. तसं कसं? तो आल्याशिवाय आम्ही भोजन करणार नाही. ठीक आहे महाराज हो आपण माझ्यावर कुठून आलो. सांगू ना, तू जर खऱ्या भक्तीची आणि खऱ्या शक्तीची असशील तर तुझ्या बालाला बोला. तुझ्या भक्तीने आणि शक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू आमच्या सत्व परीक्षेमध्ये पुरेपूर उतरली. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मानव तुला गौराई म्हणून पूजेल. आणि तुझा चिडियाबाद त्याला मी सदैव सर्वरूपी माझ्या अंगा खांद्यावर करेन. आणि तुझे भक्ती त्यांना मी सदैव त्रिशूळ म्हणून धारण करेन. Thank you.
स्वागतच आहे.